नमस्कार, नादिप्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण नादिप्स किचनमध्ये अगदी चाटच्या गाड्यावर मिळतो तसा रगडा घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत. रगडा खायला प्रत्येकालाच आवडतो, पण तोच जर घरी बनवायचा म्हटलं की नको रे बाबा, एवढं किचकट काम कशाला, एवढं खटाटोप कोण करणार असा प्रश्न उभा राहतो. पण तुम्हाला वाटतं ते तेवढंही अवघड काम नाही. फक्त 3 स्टेपमध्ये आपण हा रगडा बनवणार आहोत. खूप काही असे वेगळे स्पायसी मसाले लागणार नाही. अगदी घरी उपलब्ध असणाऱ्या मसाल्यांमध्येच आपण हा रगडा बनवणार आहोत आणि तो चवीला अप्रतिम असेल. चला तर अधिक वेळ न घेता रगडा पॅटीस रेसिपीला सुरुवात करूया. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नादिप्स किचनला सबस्क्राईब करा. फर्स्ट स्टेप, रगडा कसा बनवायचा. त्यासाठी इथे आपण साहित्य घेतलं आहे. रगडा बनवण्यासाठी पांढरे वाटाणे वापरूयात. हे वाटाणे मी 7 ते 8 तास भिजत ठेवले होते. त्याचसोबत कोथिंबीर घेतली आहे, आलं, हिंग पावडर, हळदी पावडर, जिरे पावडर, धने पावडर आणि चवीनुसार मीठ. यासोबत रगडा बनवताना आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत, तो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. गॅसवर कढई तापायला ठेवून त्यामध्ये वाटाणे टाकूया. हे वाटाणे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. बऱ्याचदा घरी रगडा बनवताना अगदी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन त्यामध्ये वाटाणे टाकले जातात, पण आपण जसं गाड्यावर बनतो तसाच रगडा मी तुम्हाला इथे दाखवत आहे. त्यामुळे फारशा स्टेप करायची गरज नाही. ते पाणी टाकायचं आणि हे वाटाणे आपण शिजून घेणार आहोत. पाणी किमान वाटाण्याच्या 1 इंच वर असावं. जर पाणी कमी पडलं तर तुम्ही नंतर ऍड करू शकता. आता रगड्याची चव वाढवण्यासाठी यामध्ये काही बेसिक मसाले जातील. यामध्ये टाकत आहे 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हिंग पावडर, 1 चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ. पण मीठ इथे मी कमी टाकत आहे कारण टिक्कीमध्येही आपण पुढे मीठ टाकणार आहोत. आता यामध्ये आपण टाकूया तो सिक्रेट पदार्थ, भाजलेली बडीशेप. इथे आपण सोपचं पावडर यूज केलं नाही किंवा सोप तशीच टाकली नाही, हलकीशी ती कुटून मग टाकली, त्यामुळे त्याचा सेंट फार छान येतो. आता हे सगळं आपण रगड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यावर झाकण ठेवून आपण हा रगडा 10 ते 12 मिनिटं शिजून घेणार आहोत. अधूनमधून 1-2 वेळेस तुम्ही चेक करून पहा. रगडा जर ओव्हरकुक झाला तरी त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता 10-12 मिनिटे झाली आहेत, आपण चेक करून पाहूया. रगड्यामधलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे. आपला रगडा पण इथे शिजला आहे. हा रगडा सॉफ्ट झाला आहे. तरी आपण याला मॅश करूया. रगड्याचं वैशिष्ट्य काय तर तो रगडला जातो, त्यामुळे त्याला रगडा नाव पडलेलं आहे. त्यामुळे हा व्यवस्थित आपल्याला रगडून घ्यायचा आहे. इथे रगडा आपण बऱ्यापैकी मॅश केलाय, पण आपल्याला हा खूप जास्त मॅश करायचा नाही. अगदी त्याचं रगड्याचं जे स्ट्रक्चर असतं ते तसंच राहिलं पाहिजे. तुम्ही पाहू शकता इथे रगड्याच्या गाड्यावर जो रगडा बनवला जातो त्याला थिकनेस येण्यासाठी, तो जरा घट्ट बनण्यासाठी ते त्यामध्ये 1-2 बटाटे कुचकरून टाकतात. वाटाणे महाग असतात म्हणून त्याला ऑप्शन म्हणून ते बटाटे यूज करतात, पण आपण घरीच बनवत आहोत त्यामुळे इथे आपण वाटाणेच यूज केले आहे. यामध्ये आपण बारीक केलेलं आलं टाकूया. तुम्ही आलं येथे किसून पण घालू शकता आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर. रगडा तुम्हाला फारच घट्ट वाटत असेल तर पाणी ऍड करा. मी पण यामध्ये थोडं पाणी ऍड केलं आहे. इथे आपला परफेक्ट रगडा तयार आहे. फार जास्त घट्ट किंवा फार जास्त पातळ नाही, एकदम परफेक्ट असा रगडा तयार आहे. स्टेप 2, रगड्यासाठी लागणारी आलू टिक्की बनवूया. त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलं आहे. इथे मी 5 बटाटे बॉईल करून घेतले आहे. टिक्कीसाठी बटाटे निवडताना ते वेफर्स बनवण्यासाठी जे बटाटे वापरले जातात ते निवडायचे, पण इथे मी साधे बटाटे घेतले आहे. जर तुम्हाला असे साधे बटाटे मिळाले तर टिक्कीला थिकनेस कसा आणायचा हे मी पुढे सांगणारच आहे. इथे मी कोथिंबीर घेतली आहे, जिरे पावडर घेतला आहे, हिरवी मिरची, मीठ, गरम मसाला आणि मक्याचं पीठ. आपण इथे टिक्की बनवण्यासाठी पोटॅटो मॅश करून घेणार आहोत, पण पोटॅटो हाताने व्यवस्थित मॅश होणार नाही. त्याला एकसंधपणा आणण्यासाठी असं खिसणीच्या साहाय्याने ते किसून घ्यायचे, म्हणजे ते एकजीव होतील आणि आपल्याला टिक्की बनवायला सोपं जाईल. याच पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घेणार आहोत. आता या किसलेल्या बटाट्यावर आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. आता यामध्ये टाकूया धने पावडर, जिरे पावडर, चवीनुसार अगदी थोडंसं मीठ. आपण रगड्यामध्ये मीठ आधी टाकलं आहे, इथे कमी वापरायचं. आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची. यासोबत आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकूया. इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही यूज करू शकता. आपण साधे बटाटे यूज केले तर त्यामध्ये पाणी जास्त असल्यामुळे
आपल्याला टिक्की व्यवस्थित बनवता येत नाही, त्यासाठी काय करायचं, तर बटाट्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी तुम्ही सोक केलेले पोहे वापरू शकता. आणि जर तुम्हाला पोहेही वापरायचे नसतील तर ज्या पद्धतीने आपण बटाट्याची मिरची कढईमध्ये गॅसवर परतून घेतो त्याच पद्धतीने हे मिश्रण परतून घ्यायचं, पण त्यावेळेस त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं नाही. आता यातील सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. टिक्की बनवण्यासाठी आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स झालं, आपण लगेच टिक्की बनवायला घेऊया. टिक्की बनवताना हाताला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हे मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही आणि हातावरच त्याचा एक गोल गोळा तयार करून घ्यायचा. अशा प्रकारे गोळा तयार झाला की तो दोन्ही हातामध्ये प्रेस करून त्याची टिक्की बनवूया. अशा पद्धतीने आपले पॅटीस बनवून तयार आहे. इथे आपण सगळे पॅटीस बनवून घेतले आहे. आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत, पण फ्राय करताना याला आपण ब्रेड क्रम्स लावणार नाही, कारण आपल्याला नॉर्मल टिक्कीसारखी ही टिक्की क्रिस्पी बनवायची नाही. टिक्की फ्राय करण्यासाठी आपण पॅनचा वापर करत आहोत. त्यावर आपण 1 चमचा तूप टाकलं आहे. मी इथे साजूक तुपाचा वापर करत आहे. तुपामध्ये बनवलेल्या टिक्कीची चव अप्रतिम लागते, त्यामुळे शक्यतो तूप वापरायचं, आणि तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता. आता सगळ्या टिक्क्या यावर टाकून आपण त्या व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करणार आहोत. लक्षात असू द्या, आपण रगड्यासाठी टिक्की बनवत आहोत, त्यामुळे ती फारशी क्रिस्पी करायची नाही. फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ती परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता पॅटीस मस्त गोल्डन ब्राऊन झाला आहे. आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. रगड्याला रगडा पॅटीस का म्हटलं जातं, की त्यामध्ये रगडा असतो आणि दुसरं म्हणजे पॅटीस असतं. ह्या 2 गोष्टीच महत्वाच्या आहे. तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला आता रगडा डायरेक्ट सर्व करायला घ्यायचा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, आपण तयार केलेला रगडा, बारीक चिरलेला कांदा, इमली चटणी, ग्रीन चटणी, खजूर चटणी, तसेच बारीक सेव, चना डाळ, बारीक चिरलेली कैरी, कोथिंबीर, चाट मसाला, बारीक चिरलेले टोमॅटो, जिरे पावडर, मीठ, मिरची पावडर आणि पॅटीस. रगडा बनवताना अगदी तो बेसिक पद्धतीने बनवला जातो. त्यामध्ये कुठलेही मसाले कमी जास्त प्रमाणात वापरले तरी चालतात, पण रगडा सर्व करताना त्यामध्ये सगळे जिन्नस आणि मसाले व्यवस्थित गेले पाहिजे, तर त्याची चव छान लागते. आता आपण रगडा सर्व करायला घेऊया. डिशमध्ये आता रगडा टाकूया. तुम्हाला जर रगडा हा घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडा पातळ रगडा बनवू शकता. तर यामध्ये जातील आपले साजूक तुपामध्ये बनवलेले पॅटीस. मस्त अगदी घरभर रगड्याचा वास दरवळला आहे. गाड्यांवाले भरभरून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कैरी टाकत असतात, तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. इथे मी कांदा टाकला आहे, टोमॅटो टाकत आहे, बारीक चिरलेली कैरी टाकूया. अगदी चिमूटभर लाल मिरच पावडर टाकत आहे. तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर थोडं जास्त टाकू शकता, किंवा रगडा बनवताना त्यामध्ये तुम्ही लाल मिरच पावडर ऍड करू शकता. आता यामध्ये टाकूया चाट मसाला, अगदी चिमूटभर जिरे पावडर, यामध्ये ग्रीन चटणी टाकत आहे. ही मी पुदिनापासून बनवलेली आहे. पुदिनाची चटणी, इमलीची चटणी, तशीच खजूरची चटणी कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मी तेथे जाऊन रेसिपी पाहू शकता. ह्या चटण्या म्हणजे रगड्याचा बेस आहे. तुम्ही कुठला मसाला कमी जास्त टाकला तरी चालेल, पण चटण्यांशिवाय रगडा हा रगडा वाटणारच नाही. सो ह्या चटण्या कशा बनवायच्या याचा व्हिडिओ नादीपवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तेथे जाऊन तो नक्की बघा. यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकूया. आता यामध्ये जाईल तळलेली चना डाळ. ही चना डाळ मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते, किंवा घरीच डाळ भिजू घालून ती सुकून त्याला तिखट मीठ लावून तुम्ही तळू शकता. आता यावर जाईल सेव. आपण जेव्हा पण चाट खायला जातो त्यावर अशी भरभरून सेव टाकली जाते, त्यामुळे आपण इथेही भरभरून सेव टाकणार आहोत. तर इथे आपला अगदी मार्केट सारखा रगडा पॅटीस तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.